तर कोरटकर प्रकरणासंदर्भात नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न, कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणी वेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी। असीम सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांचा सवाल। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंकडून प्रशांत कोरटकरवरील हल्ल्याची निंदा, मुंबई उच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्ते तक्रार करणार, न्यायालयात हल्ले होणं असंवैधानिक, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। कोरटकरला आश्रय देणाऱ्यांना सह आरोपी करावं, इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांची मागणी। ईडीनं जप्त केलेली 6.5 कोटीची गाडी कोरटकरकडे कशी आली याचाही तपास करावा, तसंच कोरटकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा सरोदेंचा आरोप। पोल क्रॉस त्यांनी केले असतील त्या कारमध्ये बसून, तर तिथले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना बघावं लागतील की त्याच्यासोबत कोण कोण होते। ते जे सगळेजण मदत करणारे आहेत, त्याच्यासोबत बसणारे आहेत, त्याच्यासोबत या ठिकाणी जेवणारे आहेत, त्यांच्यावर सुद्धा वेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंद झाला पाहिजे। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। एक मंत्री त्या कामरानला सांगतो की टायरमध्ये घालून मारलं पाहिजे, त्याला 3rd डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे असं म्हणत होते। मग आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलं, मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजे। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्या 4 जणांना कोल्हापूर पोलिसांची नोटीस, प्रशांत कोरटकरनं वापरलेली गाडी गुन्हे शाखेकडून जप्त, ज्या हॉटेलमध्ये कोरटकर राहिला त्या हॉटेल मालकांना कोल्हापूर पोलिसांनी चौकशीला बोलावलं। प्रशांत कोरटकरचा व्हॉइस सॅम्पल घेताना 2 शासकीय पंच हजर, शासकीय पंचासमोर मेमरी कार्डमध्ये व्हॉइस सॅम्पल सीलबंद, फिर्यादीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग आणि प्रशांत कोरटकरचं व्हॉइस सॅम्पल कोल्हापूर फॉरेन्सिकला पाठवलं। कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होते, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप। माहिती अशी आहे की प्रतीक पळवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली, ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले। प्रतीक पडवेकर नावाचा कोणताही कर्मचारी सीएम कार्यालयात नाही, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले। देवेंद्रजींच्या कार्यालयामध्ये प्रतीक पडवेकर नावाचा असा कोणताही कर्मचारी काम करत नव्हता। त्यामुळे काँग्रेसनी खोटारडेपणाचं जे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तेच अतुल लोंढेंनी आजच्या वक्तव्यातून सिद्ध केलं।